गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। आनंद कंद सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परमभावमयी परमदिव्यमयी भवतारक कथा आज आपल्या कथेचा सांगतेचा दिवस, सप्तम दिवस। कथेचं अनेकानेक भक्तचरित्रांनी निर्मित झालेलं हे भव्य मंदिर ज्या मंदिराला भक्तचरित्रांचा पाया आहे, ज्या भव्य मंदिराला भक्तचरित्राचे खांब आहेत, ज्या मंदिराला भक्तचरित्रांची वेदी आहे आणि ज्या मंदिरामध्ये प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण हे अर्चावतार आहे, भगवंत म्हणून विराजमान आहे। आणि आजचा कथेचा सप्तम दिवस, जो दिवस ह्या मंदिरावरती या प्रासादावरती कलशारोहणाचं काम करणार आहे, कळस रूपाने शोभायमान होणार आहे। भक्तचरित्रांच्या कथा ऐकता ऐकता आपल्या कथेमध्ये आणि आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं प्रागट्य झालं। बालपणापासून ते किशोरावस्थापर्यंत भगवंतांनी अनेकानेक लीला केल्या। गोकुळामध्ये देव खेळले, बागडले, गोपांना आनंदाचं दान केलं, गोपिकांना आनंदाचं दान केलं आणि भगवंत गोकुळ सोडून निघून गेले। गोपाळांना आणि गोपिकांना विरहाचं दान केलं। एवढे प्रेम करणारे गोपाळ होते, प्रेम करणाऱ्या इतक्या गोपिका होत्या, मग भगवंतांनी त्यांचा त्याग का केला? त्यांना विरह का सहावा लागला? याला उत्तर आहे, प्रेम जर गंगा असेल तर विरह गंगा सागर आहे। प्रेम जर गंगेसारखं खळखळ 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 वाहत आहे तर विरह गंगेच्या आणि सागराचा मिलनाचा तो क्षण आहे। म्हटले गोकुळाचा त्याग करून मिलन कसं होईल? आतापर्यंत भगवंत गोकुळवासियांना एकदेशीय स्वरूपामध्ये दर्शन दान करत होते। आता विरह झाला, वियोग झाला, त्याग केला। आता जळी स्थळी काष्ठी पाषाणी प्रत्येक ठिकाणी भगवंतांचं दर्शन गोपिकांना होत आहे, गोकुळवासियांना होत आहे, गोपाळांना होत आहे। आणि केवळ समोरच होत नाहीये तर स्वप्नात सुद्धा भगवंत त्यांना दर्शन दान करत आहे। भगवंतांनी गोकुळाचा त्याग केला,
मथुरेमध्ये जाऊन पोहोचले आणि कंसासारख्या बलाढ्य असुराचा त्याग केला. भगवंतांनी कंसाचा वध केला. अनेक असुरांचा भगवंतांनी विनाश केला. म्हणून मथुरावासियांनी भगवंतांची आणि बलराम दादांची भव्य अशी मिरवणूक काढली. मिरवणूक संपन्न झाली आणि भगवंत, बलराम दादा, नंद बाबा आणि इतर सारे गोप एका उपवनामध्ये येऊन विराजमान झाले. साऱ्यांना भूक लागलेली होती. सारे गोप, गोपाळ, नंदबाबा, भगवंत विराजमान झाले. शिदोरी उघडली गेली. भगवंतांसमोर प्रसाद येऊन पडला. पण जसा भगवंतांसमोर प्रसाद येऊन पडला, भगवंतांना त्या प्रसादामध्ये यशोदाई साहेबांचा रडवेला चेहरा दिसायला लागला. भगवंतांच्या गळ्याखाली एकही ग्रास, एकही घास जात नव्हता. भगवंत आपल्या आसनावरून उठले आणि जरासं बाजूला गेले. नंदबाबांनी पाहिलं, लक्षात आलं. नंदबाबाही भगवंतांजवळ जाऊन पोहोचले. भगवंतांच्या खांद्यावरती असे मागून हात ठेवले आणि भगवंतांचं मुख आपल्याकडे वळवलं. कान्हा, आईची आठवण येते आहे. हो बाबा, आईची आठवण येते आहे. याआधी आईपासून इतके दिवस दूर मी राहिलो नाही ना, म्हणून आठवण येते आहे. कृष्णा, 2 घास खाऊन घे, मग आपल्याला निघायचं आहे म्हटले. प्रसाद संपन्न झाला. प्रसाद घेऊन झाला. एवढ्या वेळात गर्गाचार्यजी महाराज नंदबाबांजवळ येऊन पोहोचले आणि नंदबाबांना म्हणतात, नंदा, जरासं बोलायचं आहे मला, बाजूला येतोस का? गर्गाचार्यजी महाराजांनी नंदबाबांना थोडंसं बाजूला नेलं. महाराज, काय आज्ञा आहे? नंदा, बऱ्याच वर्षांपासून तुला एक गोष्ट सांगायची होती, पण आज सांगावीशी वाटते आहे. महाराज, सांगा ना. नंदा, मी गोष्ट सांगेल, पण तुला जर माझ्या वचनांवरती विश्वास असेल तर सांगेल, अन्यथा मी सांगणार नाही, माझे शब्द खर्च करणार नाही. महाराज, अहो, तुमच्यासारख्या साधू महाराजांवरती तर आमची नितांत श्रद्धा आहे, विश्वास आहे. सांगा म्हटले, काय सांगायचं आहे ते? गर्गाचार्यजी महाराज म्हणायला लागले, नंदा, हा जो कृष्ण आहे ना, हा तुझा आणि यशोदेचा पुत्र नाही, हा वसुदेव आणि देवकीचा पुत्र आहे. गर्गाचार्यजी महाराजांच्या मुखातलं हे वाक्य ऐकलं. नंदबाबांच्या पायाखालची जमीन सर 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 सरकायला लागली. आकाश मस्तकावरती तुटून पडतं की काय असा भास व्हायला लागला. मूर्छा येऊन जमिनीवरती पडणार एवढ्या वेळामध्ये भगवंतांनी सावरलं. बाबा, काय झालं आहे तुम्हाला? बाबा, काय झालं तुम्हाला? गर्गाचार्यजी महाराजांनी तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही मूर्छा येऊन पडता आहात. कान्हा, गर्गाचार्यजी महाराजांचं असं म्हणणं आहे की तू माझा पुत्र नाही, यशोदेचा पुत्र नाही, तू वसुदेव देवकीचा पुत्र आहेस. बाबा, काय झालं आहे तुम्हा सगळ्यांना? गोकुळातून निघत असताना सुद्धा आईनं मला हा प्रश्न विचारला होता. बाबा, जे उत्तर मी आईला दिलं तेच मी तुम्हाला दान करतो आहे. बाबा, मी फक्त तुमचा आहे, मी फक्त तुमचा आहे. बाबा, मी फक्त तुमचा आहे. नंद बाबा घाई करायला लागले. बलरामा, कृष्णा, गोपाळांनो, चला म्हटले. अरे, ही पाप्याची भूमी आहे, या ठिकाणी साधू संत सुद्धा असत्य भाषण करता आहेत, चला म्हटले. भगवंत म्हणायला लागले, बाबा, मला असं वाटतं की मी आणि बलराम दादांनी काही दिवस या ठिकाणी थांबावं. कृष्णा, याचा अर्थ असा आहे की गर्गाचार्यजी महाराज जे बोलता आहेत ते सत्य आहे का? नाही बाबा, पण कंस हा अति बलाढ्य असुर होता. त्याचे अनेक मित्र होते, त्याचे अनेक नातेवाईक होते. आणि बाबा, मला असं वाटतं की गोकुळासारख्या पवित्र भूमीवरती रक्ताचा सडा पडावा.
म्हणून बाबा तुम्ही पुढे जा, मी येईन ना मागे. बलराम दादा माझ्यासोबत आहेत ना, हनुमंतरायांचा आशीर्वाद माझ्यावरती आहे ना, तुम्ही काळजी करू नका म्हटले. तुम्ही जा. नाईलाज झाला नंदबाबांचा. रथामध्ये स्वार करवलं आणि गोकुळाच्या दिशेनं नंदबाबांना रवाना केलं. भगवंत नंदबाबांचा जाणारा रथ एकटक पाहत होते. नंदबाबा जाऊन पोहोचले गोकुळामध्ये. इकडं भगवंत पुन्हा मथुरेमध्ये येऊन स्थिर झाले. भगवंतांनी उग्रसेनजी महाराजांना मथुरेचं राज्य दान केलं. याच प्रसंगात भगवंतांनी वसुदेव आणि देवकी मातेला बंदीशाळेतून मुक्त केलं आणि आनंदाचं दान करवलं. वसुदेवजी महाराजांनी बलराम दादा आणि भगवंतांचा व्रतबंध संस्कार पूर्ण केला आणि सांदीपनी महाराजांच्या आश्रमामध्ये विद्याध्ययनासाठी पाठवलं. भगवंत आणि बलराम दादा सद्गुरूंची सेवा करायला लागले. भगवंत निमित्त मात्राला सद्गुरूंच्या आश्रमामध्ये गेले होते. कशासाठी? भगवंतांना एकच शिक्षा दान करायची होती, एकच निरोप दान करायचा होता. मी जगद्गुरु आहे तरी सुद्धा सद्गुरूंची शरणागती करतो आहे. मग तुम्ही तर सामान्य जीव आहात, तुम्हाला तर सद्गुरूंची शरणागती केल्याशिवाय राहता कामा नाही. भगवंत आणि बलराम दादा सद्गुरूंची शरणागती करत आहेत. बऱ्याच दिवसापर्यंत भगवंतांनी आणि बलराम दादांनी सद्गुरूंची शरणागती केली, सेवा केली. भगवंतांनी प्रश्न विचारला, गुरु महाराज मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? गुरु महाराज म्हणतात, भगवंता अहो तुम्हाला काय वाटलं, मी तुम्हाला काही ओळखलं नाही. निमित्त मात्राला तुम्ही आलेले आहात, निमित्त मात्राला तुम्ही विद्याध्ययन करता आहात. माझा गृहस्थाश्रम तुम्ही धन्य केला आहे. मला काही एक गोष्ट मागायची नाही, परंतु गुरुमातेची इच्छा होती म्हणून जो गुरुपुत्र मृत झाला होता तो आणून दिला. भगवंत येऊन पोहोचले मथुरेमध्ये. गुरु महाराजांनी विचारलं, बलरामा कृष्णा म्हटले पुढे तुम्ही काय करणार आहात? कृष्णा तू काय करणार आहेस ते? गुरु महाराज एकदा दादाला विचारा, दादा काय करणार आहेत ते? बलरामा तू काय करणार आहेस? गुरु महाराज मी गृहस्थाश्रम स्वीकारणार आहे. आणि कृष्णा तू? गुरु महाराज जे दादा करणार आहे तेच मी सुद्धा करणार आहे. मला सुद्धा विवाह करण्याची इच्छा आहे. दोघेही जण मथुरेमध्ये येऊन स्थिर झाले. बराच कालावधी लोटला आणि एक दिवस भगवंत बलराम दादांजवळ येऊन पोहोचले आणि बलराम दादांना म्हणतात, दादा एक गोष्ट बोलायची होती म्हटले. कृष्णा बोल ना. म्हटले गुरु महाराजांसमोर त्या दिवशी तर फार मोठ्यापणाच्या गप्पा करत होतात तुम्ही. मी गृहस्थाश्रम करणार आहे, मी विवाह करणार आहे. दादा कधी करणार आहात तुम्ही विवाह? कृष्णा तुला फार विवाहाची घाई झाली आहे रे. दादा हो बरोबरच आहे ना, तुमच्या आधी जर मी विवाह केला तर लोक म्हणतीलच लहानाच्या आधी कसं झालं मोठ्याचं का नाही झालं, लहानाच्या आधी का झालं मोठ्याच्या आधी कसं झालं. बाबा मला फार घाई झालेली आहे, पण काय करू, माझ्या रस्त्यामध्ये एक भला मोठा दगड येऊन पडलेला आहे. कृष्णा कोण आहे म्हणते तो दगड? सांग मला, मी दूर करतो. दादा तो दगड तुम्हीच आहात. अहो जोपर्यंत तुम्ही विवाह करणार नाही तोपर्यंत मी विवाह कसा करू? बलराम दादांनी भाव जाणला. विवाहाचा योग जुळून आला. रैवताची मुलगी रेवती हिच्याशी अनर्थोका मंडल नावाचं राज्य बलराम दादांना वरदक्षिणेच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालं. बलराम दादांचा सुरू झाला गृहस्थाश्रम. आणि आता भगवंतांनी सुद्धा विचार केला आपल्या विवाहाचा. त्याआधी भगवंतांना असं वाटलं की माझा विवाह झाल्यानंतर धर्मपत्नी घरामध्ये येईल,
म्हणून तिला राहण्यासाठी एका प्रासादाची, एका घराची, एका महालाची आवश्यकता आहे. म्हणून विश्वकर्मा भगवंतांना पाचारण केलं गेलं आणि भगवंतांनी त्यांच्याकडून द्वारका नावाची एक सुंदर नगरी समुद्रावरती तयार करून घेतली आणि भगवंत त्या ठिकाणी निवास करायला लागले. बरेच दिवस निघून गेले. भगवंतांना इच्छा झाली की आता माझा विवाह व्हावा, पण विवाह होणार कोणाशी आणि कसा होणार? याच प्रसंगामध्ये विदर्भ नरेश भीष्मकजी राजे राज्यकारभार करत होते. राजासीत भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान् तस्य पञ्चाभवन् पुत्रा कन्यैका च वरानना रुक्मग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनन्तरा रुक्मकेशो रुक्ममाली रुक्मिण्येषां स्वसां सती. विदर्भ नावाच्या देशामध्ये भीष्मक नावाचे राजे राज्यकारभार करत होते. या भीष्मकांना 4 पुत्र आणि 1 कन्या होते, जिचं नाव होतं रुक्मिणी. आणि रुक्मिणी उपवर झालेली होती. भीष्मक राजांना रुक्मिणीच्या विवाहाची चिंता लागलेली होती. म्हणून एक दिवस भीष्मक राजे आपल्या पुत्रांना म्हणायला लागले, पुत्रांनो, तुमची बहीण आणि माझी कन्या रुक्मिणी आता उपवर झालेली आहे. मला असं वाटतं की लवकरात लवकर तिच्या विवाहाची आपण तयारी आरंभ करावी. तुम्हाला कुठला वर पसंत आहे का म्हटले. बाबा, आम्ही आमची पसंती सांगण्याआधी तुम्ही तुमची पसंती सांगा की रुक्मिणीसाठी वर म्हणून तुम्हाला कोण पसंत आहे. भीष्मक राजे म्हणायला लागले, मला असं वाटतं द्वारकेचे राजे श्रीकृष्ण आपल्या रुक्मिणीसाठी अतिशय योग्य वर आहे म्हटले. लेकर म्हणायला लागली, बाबा, आमच्या मनामध्ये सुद्धा श्रीकृष्णाशी रुक्मिणीचा विवाह व्हावा अशी इच्छा आहे. अतिशय योग्य वर आहे. हे मत होतं भीष्मकांचं आणि उरलेल्या 3 लेकरांचं. पण जो रुक्मी होता, जो रुक्मिणीचा मोठा भाऊ होता, त्याला मात्र हे पटलं नाही. रुक्मिणी हे वाक्य ऐकलं आणि ऐकल्याबरोबर माझ्या बहिणीचा रुक्मिणीचा विवाह मी त्या काळ्याशी, त्या गोवळ्याच्या पोराशी कधीही लावून देणार नाही. रुक्मिणीचा विवाह होईल तर माझ्या मित्र शिशुपाला सोबतच होईल. हे ऐकलं रुक्मिणी आईसाहेबांना भीती वाटायला लागली. याला कारण असं होतं की रुक्मिणी आईसाहेबांचं मनोमन प्रेम गोपालकृष्णांवरती झालेलं होतं. चिंता करायला लागल्या की रुक्मी तर दादा आहे, त्याच्या निर्णयासमोर तर कोणीही आपला निर्णय बदलत नाही. आणि माझा विवाह जर श्रीकृष्णांसोबत झाला नाही, शिशुपालासोबत झाला तर मी प्राणत्याग करेल. कसं होईल आता, कसं होईल आता, कसं होईल आता, याचा विचार रुक्मिणी साहेब करायला लागल्या. एक कल्पना सुचली. आईसाहेबांनी एक पत्र लिहिलं. ते पत्र सुदेव नावाच्या भूदेवांजवळ सोपवलं आणि सुदेवांना सांगितलं, सुदेवा, म्हटले, हे पत्र जरा खाजगी आहे. द्वारकेचे राजे श्रीकृष्ण यांना नेऊन तुम्ही हे पत्र पोहोचवा आणि त्यांचा निरोप काय येतो हे लवकरात लवकर तुम्ही मला सांगा. मी वाट पाहते आहे. सुदेवांनी पत्र हस्तगत केलं. धावत पळत द्वारकेमध्ये जाऊन पोहोचले आणि भगवंतांना सांगितलं, भगवंता, विदर्भातून तुम्हाला एक पत्र आलेलं आहे, खाजगी आहे, मी सुद्धा अजून वाचलं नाही म्हटले. तुम्ही वाचा
आणि लवकरात लवकर तुमचा काय निरोप आहे ते माझ्याजवळ कळवा. भगवंतांनी पत्र आपल्याकडे घेतलं. पत्राची गुंडाळी उघडली आणि भगवंतांनी पत्र वाचायला आरंभ केला. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतो रूपं दृशादृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्रमपत्रपम्. भगवंतांनी पत्र वाचायला सुरुवात केली. पत्राचा भाव असा होता, हे त्रिभुवन सुंदरा, मी तुमच्या चरणांची दासी आहे. माझ्या घरी अनेकानेक संतांचं साधूंचं महात्म्यांचं आगमन होत राहिलं होतं आणि त्यांच्या मुखातून तुमच्या कथांचं श्रवण करून करून माझं मनोमन तुमच्यावरती प्रेम झालेलं आहे. परंतु माझा विवाह शिशुपालासोबत लावून देण्यात येणार आहे. हे त्रिभुवन सुंदरा, मी तुमच्या चरणांची दासी असल्या कारणानं मला केवळ तुमच्या सोबतच विवाह करण्याची इच्छा आहे. जर तुमच्यासोबत माझा विवाह संपन्न झाला नाही तर मी त्याच क्षणी प्राणत्याग करेल. खाली टीप लिहिली, जर तुम्हाला माझा प्रस्ताव मान्य असेल तर तुम्ही तिथं या आणि मला पळवून न्या. तुमचीच रुक्मिणी. भगवंतांनी पत्राची घडी केली. पत्र आपल्या कमरेला खोवलं आणि सुदैवांना सांगितलं, सुदैवा, रुक्मिणीला सांगा म्हटले, मी येणार आहे, माझी वाट पहा. इकडं मात्र विवाहाची सारी तयारी झालेली होती, पण आईसाहेब मात्र शृंगार करायला तयारच नव्हत्या. आरशासमोर नुसत्या बसवून होत्या. रुक्मिणीनं जबरदस्ती केली तरी सुद्धा आईसाहेब शृंगार करायला तयार नव्हत्या. एवढ्या वेळामध्ये सुदैवांचं आगमन झालं. सुदैवांनी आईसाहेबांना इशारा केला, आईसाहेब, मी काम फत्ते करून आलेलो आहे. आईसाहेबांना इशारा लक्षात आला आणि आईसाहेब आता शृंगाराची घाई करायला लागल्या. हे दृश्य पाहिलं रुक्मिणीनं. आतापर्यंत रुक्मिणी शृंगार करत नव्हती. सुदैव आला, काहीतरी इशारा केला आणि रुक्मिणीनं शृंगार करण्यासाठी आरंभ केला. आता तो काळा कपटी गवळा काहीतरी कपट केल्याशिवाय राहणार नाही. मला सावध असायला पाहिजे. आईसाहेबांनी शृंगार करायला आरंभ केला. आईसाहेबांनी शृंगार आरंभ केला. दुतर्फा सारे सैनिक उभे केले गेले आणि आईसाहेब जगदंबेच्या राऊळामध्ये जाऊन पोहोचल्या. त्या ठिकाणी जगदंबेचं, पार्वती आईसाहेबांचं आईसाहेबांनी पूजन केलं आणि पूजन करत असताना आईसाहेबांनी जगदंबेला एक प्रार्थना केली, हे अंबिके, नमस्ये त्वांबिके भीक्ष्णं स्वसंतानयुता शिवा भूयात् पतिर्मे भगवान् कृष्णस्तदनुमोदता. हे जगदंबे, जसे तुम्हाला तुमचे भोलेनाथ प्रिय आहेत तसे मला माझे.
तसे मला माझे कृष्णनाथ प्रिय आहे. अंबिके, तू जर आशीर्वाद दान केलास तर माझे कृष्णनाथ कायमचे माझे होऊन जातील. आईसाहेबांनी ही मागणी मागावी आणि गिरिजाई साहेबांच्या गळ्यातला हार रुक्मिणी आईसाहेबांच्या गळ्यात येऊन काय पडावा. आईसाहेबांनी तो कौल शुभ मानला. आता तर माझा आणि माझ्या नाथांचा विवाह होण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. आईसाहेब पारावरती प्रदक्षिणेसाठी आरंभ करायला लागल्या. प्रदक्षिणा करता करता आईसाहेबांच्या मनामध्ये एक हुरहुर मातलेली होती की कसे माझे कृष्णनाथ येतील, कसं मला हस्तगत करतील आणि कसा आमचा विवाह संपन्न होईल हा विचारच करत होते आईसाहेब. तर दूर आकाशामध्ये रथाची ध्वजा फडकताना आईसाहेबांनी पाहिली. भगवंतांचा रथ भरधाव वेगाने जसा पळत आला तसाच मंदिराच्या पाराला येऊन लागला. भगवंतांनी आपला एक हात पुढे केला, आईसाहेबांनी आपला दुसरा हात पुढे केला. भगवंतांनी सरकन रथावरती ओढून घेतली आणि भगवंतांचा रथ भरधाव वेगाने आकाशाकडे निघून जायला लागला. पण आईसाहेबांना मनामध्ये अजूनही हुरहुर होती की कसं होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल. भगवंत म्हणतात, रुक्मिणी, तुझी आणि माझी झाली दसरा आणि दिवाळी, आता चालू दे म्हटले त्याचा शिमगा. आईसाहेबांची चिंता मिटून गेली. इकडं भगवंत आईसाहेबांना घेऊन येऊ लागले आणि तिकडे द्वारकेमध्ये आज बलराम दादा मात्र तापलेले होते. कृष्ण कुठे आहे? प्रत्येक सेवेकऱ्याला बलराम दादा विचारता आहेत, कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे गेला आहे? सगळे सेवेकरी म्हणायला लागले, आम्हाला माहित नाही दादा, आम्हाला माहित नाही. शेवटी दादा घोड तबेल्यामध्ये येऊन पोहोचले. तिथल्या सेवेकऱ्याला विचारलं. सेवेकऱ्यानं सांगितलं, पहाटे पहाटे आले होते, वेगवान घोडे आपल्या रथाला जुंपले, असे 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 गेले, कुठे गेले काय गेले मला काही माहीत नाही म्हटले. बलराम दादाने सुद्धा वेगवान घोडे जुंपले. बलराम दादा रथामध्ये स्वार झाले आणि बलराम दादा सुद्धा द्वारकेच्या बाहेर पडले. इकडं बलराम दादांचा रथ द्वारकेच्या बाहेर गेला आणि भगवंतांचा रथ त्या ठिकाणावरून द्वारकेमध्ये प्रवेश करत होता. दोन्ही रथ एकमेकांसमोर येऊन थांबले. तसेच रथ येऊन थांबले. बलराम दादा रथावरून खाली उतरले. भगवंत रथावरून खाली उतरले. आईसाहेबांनी उडी घेतली आणि भगवंतांनी आईसाहेबांना आपल्या पाठीमागे लपवली. इकडून भगवंत येत आहेत, तिकडून बलराम दादा येत आहेत. कृष्णा, कुणाची मुलगी आहे? भगवंत आईसाहेबांना म्हणतात, रुक्मिणी, दादानी सगळं काही पाहिलं आहे, ये म्हटले समोर. दादा, ही विदर्भ नरेश भीष्मक राजांची कन्या आहे म्हटले. पळवून आणलास? नाही दादा, मी पळवून आणलं. आहो, तुमचा कनिष्ठ भाऊ आहे म्हटले मी, तुमचा अनुज आहे म्हटले मी, तुमचेच गुण उतरलेत ना. दादा, तुम्हाला माहित नाही का हो मी किती सोजवळ आहे ते? आणि दादा, हिला मी नाही पळवून आणली, हिनंच मला सांगितलं तुम्ही तिथं या आणि मला पळवून न्या. भगवंतांनी कमरेला खोवलेलं जे पत्र होतं ते दादांना दान केलं. दादा पत्र वाचता आहेत. इकडं भगवंत रुक्मिणी साहेबांना म्हणतात, रुक्मिणी, आकाशी ताडाच्या झाडासारखी काय उभी राहिलीस? दादांच्या पाया पडणं. आईसाहेबांनी क्षणाचाही विलंब नाही लावला आणि चटकन दादांच्या पाया पडला. जसं आईसाहेबांचा स्पर्श दादांच्या चरणांना झाला, दादांचा राग क्षणामध्ये शांत झाला. दादा म्हणतात, कृष्णा, अरे आपल्यासारख्यांनी वैदिक पद्धतीनं विवाह करायला पाहिजे. तू जा म्हटले रुक्मिणीला घेऊन, येणाऱ्या सैन्याशी मी युद्ध करतो म्हटले. इकडं भगवंत द्वारकेमध्ये येऊन उपस्थित झाले. दादांनी साऱ्या सैनिकांशी युद्ध केलं. विजय दादांचा झाला. इकडं द्वारकेमध्ये आल्याला पुन्हा दादांनी गदारोळ सुरू केला. कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे? भगवंत म्हणतात, दादा, हा मी इथं आल्यापासून चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही, काहीच नाही, आलो नाही, बोललो नाही. ती तिकडं आहे, मी इकडं आहे म्हटले. सांगा काय आज्ञा आहे? म्हटले, कृष्णा,
विवाहाची तारीख जवळ येते आहे, विवाहाची तयारी अजून बाकी आहे. विवाह करायचा आहे ना आपल्याला, मग थोडा धीर धर म्हटले. इकडं मात्र भगवंतांनी गोकुळातून साऱ्या गोप बालकांना, गोपिकांना साऱ्यांना आमंत्रण निमंत्रण पाठवली. देशोदेशीचे राजे विवाहाला उपस्थिती दर्शवू लागले. विवाहाचा समय जसा जसा जवळ येऊ लागला तशा साऱ्या गोपिका आणि गोपाळ आईसाहेबांचा शृंगार करायला लागल्या. श्याम नाम की मेहंदी रचाकर घूंघट में शर्माऊंगी. श्याम नाम की मेहंदी रचाकर घूंघट में शर्माऊंगी. बन के दुल्हनिया श्याम पिया सजन तेरी दुल्हनिया श्याम पिया की ब्रज नगरी अब जाओगे. बन के दुल्हनिया श्याम पिया की ब्रज नगरी अब जाओगे. ब्रज नगरी अब जाओ. श्याम नाम की मेहंदी रचाकर घूंघट में शर्माऊंगी. बन के दुल्हनिया श्याम पिया
के चरण दबाऊंगी। बन के दुल्हनिया श्याम प्रिया के भजन गरी अवदाऊंगी। बन के दुल्हनिया श्याम प्रिया भजन गरी अवदाऊंगी। भजन गरी अवदाऊंगी। सूरज रंग चढ़ा मेहंदी का मैं तो ऐसी लाल भरी। सूरज रंग चढ़ा मेहंदी का मैं तो ऐसे लाल भई। सूरज रंग चढ़ा मेहंदी का मैं तो ऐसी लाल भरी। सूरज रंग चढ़ा मेहंदी का मैं तो ऐसे लाल भई। श्याम पिया की बन के सुहागन सातों जन्म निहारूंगी। श्याम पिया के बन के सुहागन सातों जन्म निहारूंगी। सदा सुहागन कहलाऊंगी हो 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 सदा सुहागन कहलाऊंगी। जीवन सफल बनाऊंगी। सदा सुहागन कहलाऊंगी। जीवन सफल बनाऊंगी। बन के दुल्हनिया श्याम पिया के भजन गरी अवदाऊंगी। बन के दुल्हनिया श्याम पिया के भजन गरी अवदाऊंगी। नगरी अब जाऊंगी हो तरी सुद्धा आईसाहेबांनी आपलं चित्त, आपलं मन, आपलं प्रेम भगवंतांना समर्पित करून टाकलं. आणि भगवंतांनीही कुठल्याही प्रकारचा विचार न करता आईसाहेबांचा स्वीकार केला. आईसाहेबांनी तरी भगवंतांचे गुण ऐकले होते, भगवंतांची कीर्ती ऐकली होती, परंतु चरित्राचा जर विचार केला तर भगवंतांनी ना आईसाहेबांना कधी पाहिलं होतं, ना आईसाहेबांबद्दल कधी ऐकलं होतं, ना त्यांच्या स्वभावाचा काही विचारही नव्हता. पण याला कारण असं पाहायला भेटतं की आईसाहेबांनी केलेला निर्धार, मी विवाह करेल तर तुमच्या सोबतच, अन्यथा मी प्राणत्याग करेल. शिशुपाल नाम संसार आहे आणि श्रीकृष्ण नाम परमार्थ. मी परमार्थाची होईल, मी देवाची होईल, पण संसाराची कधीही होणार नाही. आणि भगवंतांसाठी काय त्यावेळेस कन्या कमी होत्या का? बिलकुल नाही. अहो, भगवंत द्वारकेचे राजे झाले त्यावेळेस भगवंतांच्या पाठीमागे मुलींच्या रांगा लागल्या होत्या. गुणवान, कीर्तिवान, कुलवान, शीलवान, कितीतरी कन्यांच्या मागण्या भगवंतांना येत होत्या, परंतु भगवंतांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आईसाहेबांचा स्वीकार केलेला पाहायला भेटतो आहे. याला कारण केवळ आईसाहेबांचा भाव. जर तुम्ही माझे नाही झालात तर मी कुणाचीही होणार नाही, हा आईसाहेबांचा भाव. भगवंताने आईसाहेबांचा विवाह संपन्न झाला आणि सुरू झाला दोघांचा गृहस्थाश्रम. आनंदाने गृहस्थाश्रम सुरू आहे. याच प्रसंगामध्ये वर्णन असं येतं की पाहता पाहता भगवंतांचे एकूण 8 विवाह संपन्न झाले. 8 विवाह. पहिला विवाह रुक्मिणी आईसाहेबांसोबत झाला, नंतर सत्यभामा आईसाहेबांसोबत झाला, नंतर जांबवती आईसाहेबांसोबत झाला, मग कालिंदी आईसाहेब आहे, मित्रविंद आईसाहेब आहे, अनेकानेक कन्यांसोबत भगवंतांचा विवाह झाला. त्यापैकी या ज्या 8 होत्या, या भगवंतांच्या 8 पट्टराण्या होत्या. यांनाच अष्टधा प्रकृती असं म्हणतात. भगवंत द्वारकेच्या बाहेर पडले की विवाह करूनच घरी यायचे.
9व्या वेळेस ज्यावेळेस भगवंत द्वारकेच्या बाहेर निघणार होते त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब दाराला अशा हात लावून उभा राहिला. आईसाहेब म्हणायला लागल्या की तुम्ही जाताना एकटे जातात, येताना मात्र दोघं होऊन येतात, मी तुम्हाला तर जाऊच देणार नाही. भगवंत म्हणतात रुक्मिणी, एक वेळेस आणि ह्या वेळेस तू मला जाऊ दे, नंतर मला बाहेर पडायची आवश्यकताच नाही पडणार. आईसाहेब म्हणतात नाही म्हटले, घरातली सगळी कामं मी करेल, घरातली ही कामं करेल, बाहेरची सुद्धा कामं करेल, तुम्ही बाहेर जायचंच नाही म्हटले. दूध बॅग मी आणेल, दळण मी आणेल, लेकरं शाळेत गेले असतील तर त्यांना वापस मीच आणेल, तुम्ही घरी थांबा म्हटले. भगवंतांनी पुन्हा हात जोडले, रुक्मिणी अगं यावेळेस मला जाऊ दे. आईसाहेबांनी परवानगी दान केली. भगवंतचे निघाले द्वारकेहून, ते थेट निघाले नरकासुराच्या कैदेमध्ये. हा जो नरकासूर होता उर्फ भौमासूर, ह्या पठ्ठ्याचा संकल्प असा होता की जगातल्या जेवढ्या स्त्रिया आहेत या स्त्रियांसोबत माझ्या एकट्याचा विवाह व्हावा. आणि आतापर्यंत ह्या पठ्ठ्यानी 16,100 स्त्रियांची विवाह सुद्धा केला होता. भगवंतांना असं वाटलं की याचा वध करावा आणि स्त्रियांना मुक्त करावं. भगवंतांनी त्याचा वध केला, स्त्रियांना मुक्त केलं, पण त्या साऱ्या स्त्रिया रडायला लागल्या. भगवंतांनी विचारलं, अगं मी त्याचा वध केला, तुम्हाला मुक्त केलं, आणि तुम्ही म्हणता आहात की आम्हाला अनाथ केलं. त्या स्त्रिया म्हणायला लागल्या, भगवंता तो असुर होता, पण काही का होईना 2 वेळेची भाजी भाकर आम्हाला देत होता, अंगावरती घालायला वस्त्र देत होता. आता तुम्ही त्याचा वध केला म्हणजे आम्ही अनाथ झालो. याचा अर्थ असा की त्याच्यापेक्षा बलवान तुम्ही आहात म्हटले. म्हणणं काय आहे? आमच्या साऱ्यांचं म्हणणं एकच आहे की आमच्या साऱ्या स्त्रियांसोबत तुम्ही विवाह करावा. भगवंतांनी विचार केला की आता मी चांगले कामं करणं सोडून देणार आहे म्हटले. मी कुठं गेलो की माझा विवाहच होतो म्हटले. भगवंतांनी स्वीकार केलं. भगवंतांनी 16,100 स्त्रियांसोबत विवाह केला आणि भगवंत द्वारकेमध्ये येऊन स्थिर झाले. एकूण भगवंतांचे विवाह 16,108 इतके झाले. आणि प्रत्येक राणीपासून भगवंतांना 10 मुलं आणि 10 मुली इतका परिवार. किती? 10 मुलं आणि 10 मुली. मग त्या लेकरांचे विवाह झाले, मग त्यांना सुना आल्या, मग त्यांचे नातवंड, मग त्यांचे व्याही किती, मग की जावई किती, सुना किती. इतका मोठा परिवार भगवंतांचा, एवढा मोठा गृहस्थाश्रम. आणि भगवंतांनी ह्या प्रसंगामध्ये आपलं ऐश्वर्य दाखवलेलं आहे. ऐश्वर्यामध्ये भगवंतांनी कुठलीच कमतरता नाही ठेवली. अहो असं सांगितलं गेलं की भगवंतांनी एका राणीसाठी महाल निर्माण केला. महाल, 10 बाय 10ची रूम नाही, 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट नाही, महाल निर्माण केला एका राणीसाठी. आणि आपला 1000 स्क्वेअर फूटचा एखादा बंगला छोटासा आणि आपण त्यातच उड्या मारतो आहोत. महाराज, ऐश्वर्य पाहायचं आहे तर भगवंतांचं ऐश्वर्य पहा. भगवंत म्हणतात, पहा म्हटले या द्वारकेला आणि माझं ऐश्वर्य पहा, माझ्या धर्मपत्न्या पहा, माझे लेकरं पहा, माझ्या सुना पहा, माझे नातवंड पहा, पहा मी कसा जगतो आहे. आणि नेमकं भगवंतांच्या या ऐश्वर्याला भुलतात अज्ञानी जन. अहो तुम्ही भगवंत आहात, आम्हाला शिक्षा दान करतात की एक विवाह करा, जी आहे तिला चांगलं सांभाळा, गृहस्थाश्रम असा करावा तसा करावा, भोगांपासून दूर राहावं. आणि तुम्ही भगवंत असून सुद्धा इतके भोगामध्ये रममाण होत आहात. एवढा मोठा गृहस्थाश्रम तुम्ही थाटता आहात. परंतु संत म्हणतात भगवंतांचं हे दिसणारं फक्त बाह्यांग आहे, हे फक्त बाह्य स्वरूप आहे. आतून भगवंत कसे आहेत संत वर्णन करतात. भगवंत तुका म्हणे नटधारे नटधारी, तुका म्हणे तुका म्हणे नटधारी नटधारी
तुका म्हणे नटधारी नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोनिया ब्रह्मचारी भोग भोगोनिया ब्रह्मचारी भोग भोगोनिया ब्रह्मचारी ब्रह्मचारी नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे 16,108 भगवंतांनी विवाह केले. प्रत्येक राणीपासून भगवंतांनी अपत्याला जन्म दिला आणि भगवंत म्हणता आहेत मी ब्रह्मचारी आहे. कुठला असा गृहस्थी आहे जो छाती ठोकपणे सांगतो मी ब्रह्मचारी आहे म्हणून? पण हे सामर्थ्य भगवंतांचं आहे म्हणून भगवंतांच्या बाह्यांगाला कधीही भुलून जाता कामा नाहीये. आणि असं तर बिलकुलच म्हणू नये की अहो ते भगवंत आहेत त्यांनी इतके विवाह केला मग आम्ही का करू नये. लक्षात घ्या श्रीकृष्ण चरित्र हे केवळ श्रवणीय आहे आणि सद्गुरूंच्या सेवा करता करता जेवढे बोध भगवंतांच्या चरित्रातून आपल्याला भेटत आहेत तितकेच आचरणीय आहे. जर भगवंतांचं चरित्र आचरण करायचं ठरवलं तर आपल्यासारखे सामान्य मनुष्य त्याचं आचरण करू शकत नाहीत. माणसं म्हणतात भगवंतांनी इतके विवाह केले मग आम्ही विवाह का करू नये. भगवंतांवरती लांछन लावतात. अहो मग भगवंतांची एकच गोष्ट तुम्हाला दिसते आहे का? भगवंतांनी 7 दिवसपर्यंत गोवर्धन नावाचा पर्वत आपल्या करांगुलीवरती धरून ठेवला होता. तो पराक्रम करून दाखवा. भगवंतांनी दावानल पिला होता, अग्नीचं प्राशन केलं होतं, मग माणसांनी तो पराक्रम करून दाखवावा. माणसं त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. बस टीका टिप्पणी कशी करायची आणि भगवंतांच्या चरित्राला सुद्धा कसं मलिन करायचं याचा शोध घेत राहतात. परंतु संतांनी प्रकाश दान केला. भगवंतांचं चरित्र श्रवणीय आहे आणि सद्गुरूंनी जितकं सांगितलं तितकंच आचरणीय आहे. भगवंतांचा गृहस्थाश्रम शुकदेवजी महाराजांनी वर्णन करून सांगितला. शुकदेवजी महाराज म्हणतात, परीक्षिते, आतापर्यंत मी तुला अनेकानेक गोष्टी, अनेकानेक कथा, अनेकानेक चरित्र, भक्तचरित्र वर्णन करून सांगितले. आता मला सांग तुला काय ऐकायचं आहे. राजा परीक्षिती म्हणतात, भगवंता, गुरु महाराज, मी तुम्हाला प्रार्थना केली होती की मला गोपालकृष्णांचं चरित्र वर्णन करून सांगा. तुम्ही सविस्तर चरित्र वर्णन करून सांगितलं. आता माझी अशी इच्छा आहे की तुमच्या आवडतेचं चरित्र कुठलं आहे ते चरित्र मला वर्णन करून सांगा. माझी आवड तर मी सांगितली की मला कृष्णचरित्र ऐकायचं आहे. गुरु महाराज, तुमची आवड कुठली आहे हे सुद्धा मला कळू द्या. शुकदेवजी महाराजांना परमानंद झाला. साधो साधो साधो, परीक्षिते, धन्य आहेस तू, माझी आवड विचारतो आहे, मग ऐक. शुकदेवजी महाराज चरित्र वर्णन करून सांगायला लागले. परीक्षिते, भगवंतांचे बालमित्र ज्यांचं नाव सुदामा असं होतं. सुदामदेवजी महाराज भगवंतांचे बालमित्र होते. सोबत विद्याध्ययन केलेलं होतं.
आणि ज्यावेळेस सुदामदेव आणि भगवंत सोबतच विद्याध्ययन करत होते त्यावेळेस गुरु महाराजांनी सुदामाला विचारलं, सुदामा, पुढे काय करणार आहेस बेटा? गुरु महाराज म्हटले, माझा कृष्ण जे करणार आहे तेच मी सुद्धा करणार आहे. गुरु महाराज, मी गृहस्थाश्रम स्वीकारणार आहे. सुदामा, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे म्हटले. सुदामा, पण तुला काही व्रत मला द्यायचं आहे. जर तू त्या व्रताचं जीवनभर पालन करणार असशील तर तुला एक व्रत देऊ का? गुरु महाराज, आज्ञा असावी. सुदामा, तू एक ब्राह्मण पुत्र आहेस आणि ब्राह्मण पुत्राने षटकर्मांचं आचरण करावं. त्यासोबतच सुदामा, मला असं वाटतं तू अयाचित नावाचं व्रत आरंभ कर. म्हणजे नाही, याचित म्हणजे याचना करणं. सुदामा, तू कधीही कुणाकडेही याचना करू नकोस आणि या व्रताचा तुला परिणाम असा भेटल की तुला भगवंतांची भगवत धामाची प्राप्ती होऊन जाईल. आज्ञा शिरसावंद्य मानली आणि सुदामदेव आपल्या गावी येऊन स्थिर झाले. भगवंतांची कृपा झाली. सुदामदेवांचा विवाह संपन्न झाला आणि सुदामदेवांच्या धर्मपत्नीचं नाव होतं सुशीला. भगवंतांची पुन्हा कृपा झाली आणि सुदामदेवांना एक लेकरू प्राप्त झालं. सुदामदेवांचा गृहस्थाश्रम सुरू होता, परंतु सुदामदेवांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. कधी कधी खायला सुद्धा भेटत नव्हतं, इतकी दयनीय अवस्था होती. परंतु तरी सुद्धा सुदामदेवांचा गृहस्थाश्रम आनंदामध्ये चालत होता. राजा परीक्षितींनी विचारलं, गुरु महाराज, तुम्ही गोष्ट बोलता आहात परंतु ही गोष्ट अत्यंत विरोधात्मक आहे. एकीकडे तुम्ही सांगता आहात की सुदामदेवांना 18 विश्व दारिद्र्याची प्राप्ती झालेली होती आणि दुसरीकडे तुम्ही सांगता आहात त्यांचा गृहस्थाश्रम आनंदामध्ये सुरू होता. ह्या गोष्टी एकसाथ कशा घडू शकतात? राजन, आनंद ही आपली स्वयंस्फूर्ती आहे. आनंदाला कुठल्या साधनांची व्यक्तींची गरज नसते आणि हे सुदामदेव चांगलं जाणून होते. म्हणून तर 18 विश्व दारिद्र्य होतं, पण तरी सुद्धा दोघंही आनंदामध्ये आपलं जीवन व्यतीत करत होते. एक दिवस झाला असं, सुदामदेवजी महाराज भगवंतांच्या मूर्तीसमोर भगवंतांचं ध्यान करण्यासाठी विराजमान झालेले होते. आणि आज माहीत नाही, सुदामदेवांच्या लेकराला खूप भूक लागलेली होती आणि लेकरू व्याकुळ होऊन आपल्या आईला म्हणत होतं, आई, मला खूप भूक लागलेली आहे. आई, मला तू काहीतरी खायला दे. मला खूप भूक लागलेली आहे आई. बाळा, थोडं दम काढ. बाबांची पूजा झाली की बाबा घराच्या बाहेर जातील, यज्ञ यागादी कर्म करतील आणि त्यातून मग बाबांना जे काही शिदा पाणी येईल त्यातलं मी तुला खायला देईल. आई, हे तुम्हाला रोज सांगतेस, पण बाबा काही बाहेर पूजेला जात नाही आणि बाबांना काही शिदा येत नाही आणि रोज मला उपाशी राहावं लागतं. आई, तू मला काहीतरी खायला दे. बाळा, असं नको करूस बाळा. आईसाहेबांनी आपलं लुगड्याचं एक तुकडा फाडला, जमिनीवरती अंथरला, आपल्या बाळाला झोपवलं आणि सांगितलं, बाळा, तुझे दोन्ही गुडघे आहेत ना, हे तुझ्या पोटामध्ये तू दाबून घे, म्हणजे भूक सहन करण्याची तुला शक्ती प्राप्त होईल. आई, हे तुम्हाला रोज सांगते. रोज माझे गुडघे मी माझ्या पोटामध्ये दाबतो आणि माझी भूक शमवण्याचा प्रयत्न करतो. पण आई, आज तुम्हाला काहीतरी खायला दे. आज मी काही एक ऐकणार नाही. आईसाहेबांना सुद्धा लेकराचं रडणं सहन नाही झालं. आईसाहेब सुदामदेवांजवळ येऊन पोहोचल्या. आईसाहेबांच्या येण्याची चाहूल सुदामदेवांना लागली. सुदामदेवांनी आपले नेत्र उघडले. सुशीला,
तुला काय वाटतं आहे? मला आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव नाही? मला ही जाणीव नाही का की आपलं लेकरू अनेक दिवसांपासून उपाशी आहे ते? तुला असं वाटतं आहे का की घराच्या परिस्थितीची मला थोडी सुद्धा जाणीव नाही म्हणून? अहो, पण मी तुम्हाला काहीच म्हणत नाही, तुम्ही तुमचंच बोलत आहात. मी तुम्हाला फक्त इतकं सांगायला आले होते की अनेक वेळेस मी तुमच्या मुखातून ऐकलं आहे की गुरुकुलामध्ये असताना द्वारकेचे राजे श्रीकृष्ण तुमचे बालमित्र होते. मला असं वाटतं की एक वेळेस तुम्ही जावं आणि त्यांना भेट द्यावी. सुशीला, तुझं काय म्हणणं आहे? मी द्वारकेला जावं आणि कृष्णाकडे काहीतरी दान मागावं, काही दक्षिणा मागावी, अन्न पाणी मागावं? सुशीला, आम्ही मित्र होतो पण गुरुकुलामध्ये असताना, आणि मैत्री ही बरोबरीच्या मध्ये असते. तो आता द्वारकेचा राजा झालेला आहे आणि मी असा नाही. सुशीला, मी द्वारकेला जाणार नाही. सुशीला, अहो, पण मी कुठं म्हणते आहे की तुम्ही द्वारकेला जाऊन त्यांच्याकडे काही मागा म्हणून? तुम्हीच म्हटलात की गुरुकुलावरून आल्यापासून एकदाही माझ्याने कृष्णाची भेट नाही झाली, म्हणून मला असं वाटलं की तुम्ही एकदा तरी त्यांना भेट देऊन यावी. सुदामदेवाने सुद्धा विचार केला की जणू माझा कृष्णच माझ्या सुशीलेच्या मुखातून बोलतो आहे की सुदामा, एक वेळा ये आणि बघ मी तुझ्यासाठी काय करतो ते. सुदामदेवांनीही जायचा निश्चय केला. सुदामदेव म्हणतात, ठीक आहे सुशीला, तू जर म्हणते आहेस तर मी जाण्याची तयारी करतो. उदयिक सकाळी मी निघणार आहे, माझ्या जाण्याची तयारी कर. काय तयारी करायची होती महाराज? ज्याचं घर त्याला 12 कोसावरून दिसतं असं म्हणतात. कसली तयारी आणि काय तयारी करायची होती? प्रभात समय झाला. सुदामदेवांनी आपल्या जाण्याची तयारी केली, पण भगवंतांना काहीतरी प्रसाद दान करावा, काहीतरी शिदोरी द्यावी म्हणून आईसाहेब घरामध्ये इकडे तिकडे पाहायला लागले. पण लक्षात आलं घरामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता. भगवंतांना काहीतरी द्यावं लागेल या विचाराने आईसाहेबांनी आज पहिल्यांदा घराच्या बाहेर आपलं पाऊल ठेवलं. परंतु जसं आईसाहेबांनी घराच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि परिसरातली सारी मंडळी आईसाहेबांना येताना पाहायला लागली, घराची दारं धडाधड बंद व्हायला लागली. सारी मंडळी म्हणायला लागली, आली असेल पुन्हा काहीतरी मागायला. या आधी दिलेलं काही चुकतं केलं नाही आणि आता पुन्हा तोंड घेऊन आली म्हटली मागायला. धडाधड दारं बंद व्हायला लागली. आईसाहेब एका दारावरती जाऊन पोहोचल्या. त्या ठिकाणी प्रार्थना करायला लागल्या, अहो ताईसाहेब, माझे पतिराज भगवान गोपाळकृष्णांची भेट घेण्यासाठी द्वारकेला निघालेली आहेत. जर भगवंतांना देण्याजोगा एखादा पदार्थ तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही सुशीलेच्या पदरामध्ये टाका, मला तो दान करा. घरातली मंडळी म्हणायला लागली, सुशीला आलीस का पुन्हा दान मागायला? अगं याआधी आमच्या घरून तू काही काही गोष्टी नेल्यास त्या कधी परत केल्यास का? या आधी नेलेलं कधी वापस नाही केलं आणि आता पुन्हा तोंड घेऊन तू मागायला आलेली आहे. तुला लाज नाही वाटत का गो सुशीला? घरातल्या मंडळींचं बोलणं ऐकलं आणि आईसाहेबांनी ते शब्द सहन केले. दुसऱ्या घरी आईसाहेब जाऊन पोहोचल्या. आईसाहेबांनी पुन्हा तीच प्रार्थना केली, ताईसाहेब, माझे पतिराज भगवान गोपाळकृष्णांची भेट घेण्यासाठी द्वारकेला निघालेली आहे. जर भगवंतांना देण्याजोगा एखादा प्रसाद जर तुमच्या जवळ असेल तर तो माझ्या सुशीलेच्या पदरामध्ये तुम्ही टाका. घरातली मंडळी म्हणायला लागली, सुशीला अगं तुमच्यासारखे आम्ही वेडे नाहीत बरं. भगवंतांची भक्ती करतात ना तुम्ही,
अगं मग त्या भगवंताला म्हण ना, एक वेळचं अन्न आम्हाला खाण्यासाठी दे म्हणून, एक वेळ आमचं पोट भरावं इतकं तरी अन्न आम्हाला दे. सुशीला, अगं आम्ही या माणसं हुशार आहोत. अगं आम्हाला चांगलं माहिती आहे की जो त्याचा होतो तो असाच फकीर होऊन रस्त्यावरती फिरायला लागतो. सुशीला, आम्ही इतकं धन कमवतो, धान्य कमवतो, कपडा लत्ता कमवतो, ते काय तुमच्यासारख्या फकीरांना वाटण्यासाठी का ग? माझ्या घरातून तुला एक अन्न पाणी भेटणार नाही, चालती हो पुढे. आईसाहेब विचार करायला लागल्या की माझ्या भगवान शंकरांनी समुद्र मंथनाच्या वेळेस विषांचं प्राशन कसं केलं होत असेल. आज हे शब्दरूपी विष मला सुद्धा प्राशन करावं लागतं आहे. जसं माझ्या भगवान शंकरांनी राम नामाचा सहारा घेतला तसं मी सुद्धा कृष्ण नामाचा सहारा घेईन. पुढे वाटचाल आईसाहेबांची सुरू झाली. वाटचाल करता करता एक कोणी म्हातारी साळ पाखडताना आईसाहेबांनी पाहिली. धावत पळत आईसाहेब त्या आजीजवळ येऊन पोहोचल्या. आजी, आजी, तुम्ही काय करत आहात? सुशीला, साळ पाखडते आहे बाई. आजी, हे सुपाच्या बाहेर तुम्ही जे टाकून देणार आहात म्हटले, याचं तुम्ही काय करणार आहात? सुशीला, काही नाही म्हटले, फेकून देणार आहे. आजी, आजी, असं करू नका. हे जेवढे दाणे तुम्ही बाहेर टाकता आहात तेवढे दाणे या सुशीलेच्या पदरामध्ये तुम्ही टाका. त्या म्हातारीला काय सुबुद्धी सुचली, तिनं ओंजळभर साडीचे दाणे घेतले. सुशीला साहेबांकडे भिरकावल्याबरोबर आईंनी ते दाणे आपल्या पदरामध्ये घेऊन टाकले. आई साहेब घरी येऊन पोहोचल्या. सुदामदेवांच्या खांद्यावरती एक उपरणं होतं. सरकन ते उपरणं ओढलं. त्या उपरण्यामध्ये तो प्रसाद ठेवला. 1, 2, 3 गाठणी मारल्या. सुदामदेवांच्या खांद्यावरती ते उपरण दिलं आणि सुदामदेवांना सांगितलं, अहो, तुम्हाला सारखं आपलं उपरणं झटकण्याची सवय आहे म्हटले, पण आज मात्र उपरणं झटकू नका. भगवंतांसाठी मी काही प्रसाद दान केलेला आहे. जर तुम्ही प्रसाद उपरणं झटकलं तर प्रसाद गळून पडण्याची शक्यता आहे. इतकं जीर्ण उपरणं, इतकं जीर्ण वस्त्र सुदामदेवांनी आपल्या अंगावरती पांघरलेलं होतं. सुदामदेवांनी उपरणं आपल्या अंगावरती घेतलं. कोपऱ्यामध्ये उभी असलेली काठी हस्तगत केली आणि सुदामदेव घराच्या बाहेर पडले. एक वार सुशीला साहेबांकडे सुदामदेवांनी वळून पाहिलं आणि आपल्या लेकराकडे सुद्धा वळून पाहिलं. सुदामदेवाने सुशीला साहेबांचा निरोप घेतला आणि एका एका पावलाने सुदामदेव घराच्या बाहेर पडायला लागले. सुदामदेव पुढे जात आहेत आणि सुदामदेवांची पाठमोरी आकृती सुशीला साहेब पाहता आहेत. पाहता 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 सुदामदेव बऱ्याच दूरपर्यंत जाऊन पोहोचले. सुशीला आईसाहेब विचार करायला लागल्या, सुशीला, अगं तू वेडी झालीस का? सुशीला, द्वारका काय जवळ आहे का? आणि तू तुझ्या सुदाम्याला इतक्या दूर पाठवते आहे. सुशीला, जर रस्त्यामध्ये तुझ्या सुदाम्याचं काही बरं वाईट झालं तर दुसरा सुदामा तू कुठून आणशील? सुशीला, कुठून आणशील? आईसाहेबांचं हृदय रडायला लागलं आणि आईसाहेबांच्या हृदयाने सुदामदेवांना एक आवाज दिला, अहो. सुदामदेवांनी मागे वळून पाहिलं. सुशीला, मला आवाज दिलास का? तुम्हाला नाही, तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही जा. भगवत प्रेमाने पुन्हा एकदा जोर केला आणि जाण्यासाठी परवानगी दिली. राजा परीक्षितांनी विचारलं, गुरु महाराज, जर सुशीला साहेबांच्या हृदयाने आवाज दिला होता तर मग तो सुदामदेवांच्या कानाला कसा ऐकू गेला? राजन, सुदामा आणि सुशीला हे केवळ 2 देह आहेत. यांचं हृदय मात्र, आत्मा मात्र एकच आहे. सुदामदेवांना वाटी लावलं आणि आईसाहेब मात्र आज भगवंतांसमोर येऊन विराजमान झाल्या आणि भगवंतांना प्रार्थना करत आहेत. भगवंता,
इतकं दुःख आमच्या जीवनामध्ये का आहे भगवंता? इतकं दुःख आमच्या जीवनामध्ये का आहे? आम्ही तुमची सेवा करू शकत नाही म्हणून आमच्या जीवनामध्ये इतकं दुःख आहे का? माझ्या पतिराजांनी जीवनभर धर्माच्या वाटेवरती, सद्गुरूंच्या उपदेशाच्या वाटेवरती मार्गक्रमण केलेलं आहे आणि मी सुद्धा सुदाम्याची सुशिला आहे म्हटलं. केवळ दुःख प्राप्त होत आहे म्हणून आम्ही हा मार्ग सोडणाऱ्यातले नाहीत बरं भगवंता. अशी कुठली चुकी आमच्याकडून झाली ज्याचा परिणाम इतकं दुःख आमच्या वाट्याला आलेला आहे भगवंता? आमच्यावरती का रुसलेले आहात तुम्ही भगवंता? कारण सांगा आम्हाला भगवंता. गरुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. का गरुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. का गरुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. का गरुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. तुझ विन तुझी भक्तीने तुझ विन तुझी भक्तीने तुझ विन तुझी भक्तीने तुझ विन तुझी भक्तीने. का गरुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. का गरुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. एका पावलानं सुदामदेवजी महाराज द्वारकेकडे जात आहे. परंतु सुदामदेवांची अवस्था जर पाहिली अतिशय बिकट आहे. फाटके मळके अनेक दिवसांचे वस्त्र सुदामदेवांच्या अंगावरती आहेत. पाठीला वाघ आलेला आहे, हातामध्ये काठी आहे, पायामध्ये पायतन नाही. आणि आज सूर्यनारायण आग ओकतो आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये सुदामदेवजी महाराज विचार करत आहेत, कृष्णा माझी परीक्षा घेतोस का? माझी, सुदाम्याची. पण एक सांगू का तुला, इतकं कष्ट सहन करतो आहे, इतक्या दुःखांची प्राप्ती होते आहे, इतकी बिकट परिस्थिती आज माझ्या जीवनामध्ये आलेली आहे. पण कृष्णा हा मार्ग नाही सोडणार मी. तुझ्या भेटीच्या मार्गावरती जर मी निघालेलो आहे तर आता प्राण देईल तरी सुद्धा मी मागे फिरणार नाही. ज्या क्षणाला मी तुझी शरणागती पत्करली त्याच क्षणाला माझं सर्वस्व मी तुला देऊन टाकलं. आता गेलं काय, राहिलं काय? सगळं काही तर तुझंच आहे ना कान्हा. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव
देवा तू माझी माऊली देवा तू माझी माऊली देवा तू माझी माऊली पाहतो पाहतो देवा तू माझी माऊली देवा तू माझी माऊली देवा तू माझी माऊली कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय 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 एका एका पावलाने सुदाम देवांचा प्रवास द्वारकेकडे सुरू आहे. इकडे भगवंतांनी गरुडजी महाराजांना आज्ञा केली, गरुडा, सुदामा नावाचा माझा एक भक्त माझ्या भेटीसाठी निघालेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी जा, त्याला तुमच्या पाठीवरती बसवा आणि द्वारकेमध्ये आणून सोडा. मायेचं आवरण दाट केलं गेलं. गरुडांनी झेप घेतली, पाठीवरती सुदामजी महाराजांना बसवलं, द्वारकेपर्यंत आणून सोडलं आणि मायेचं आवरण विरळ झालं. सुदामदेवजी महाराज येऊन पोहोचले द्वारकेमध्ये. पाहतात तर काय, एक भलं मोठं शहर मला लागलेलं आहे. कुठलं शहर आहे अशी विचारपूस केली तर माहिती प्राप्त झाली ही द्वारका आहे. ही द्वारका आहे, माझ्या कृष्णाची द्वारका आहे. विचारत 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 राजमहालापर्यंत सुदामदेवजी महाराज येऊन पोहोचले. द्वारकेमध्ये प्रवेश करणार एवढ्या वेळात पहारेकऱ्यांनी अडवलं. ए, कोण आहेस तू? मी कृष्णाचा बालमित्र आहे, माझ्या कानाचा बालमित्र आहे. कृष्ण? तो कोण आहे म्हटले. सांगण्याचा भावार्थ असा होता की भगवंतांना कान्हा, कृष्ण, कान्होबा असं म्हणणारं द्वारकेमध्ये कोणीच नव्हतं. अहो, भगवंत ऐश्वर्यशाली राजे होते. अनंत ब्रह्मांड नायक द्वारकाधीश कृष्ण असं त्यांना म्हणायचे. मग लक्षात आलं, अच्छा, हा आपला राजांबद्दल बोलतो आहे. मी तुमच्या कृष्णाचा बालमित्र आहे म्हटले. जाऊन सांगा तुमच्या मित्राला की सुदामा आलेला आहे. ते पहारेकरी सुदामदेवांची खिल्ली उडवायला लागले. म्हटले, तू भगवंतांचा बालमित्र? त्या पहारेकरांनी एक वार सुदामदेवांकडे आपादमस्तक पाहिलं. अवस्था पाहिली तर फार बिकट होती. पण दुसरा पहारेकरी म्हणायला लागला की अरे, हा जर खरोखर आपल्या भगवंतांचा बालमित्र असेल तर आपली नोकरी जायची शक्यता आहे. आणि आपल्या भगवंतांकडे असे साधू, फकीर, संत तर येत असतात. भगवंतांचा त्यांचा काय संबंध निघतो हे खूप नंतर कळतं म्हटले. तू जाऊन सांग फक्त भगवंतांना की सुदामा आलेला आहे म्हणून. इकडं पहारेकरी आत येऊन पोहोचला. भगवंतांना आधीपासून माहिती होतं, तरी सुद्धा भगवंतांनी प्रश्न केला, काय रे, काय झालं? म्हटले, भगवंता, महाद्वारावरती एक दरिद्री ब्राह्मण येऊन पोहोचलेला आहे. म्हटले, त्याचं नाव काय सांगितलं? म्हटले, त्यांनी. म्हटले, भगवंता, त्यांनी त्याचं नाव सु दा मा म्हणेपर्यंत भगवंत आसनावरून उठले, धावत पळत महाद्वारापर्यंत जाऊन सुद्धा पोहोचले
आपल्या दोन्ही करकमलांवरती सुदामदेवांना उचललं आणि धावत पळत भगवंत राजमहालामध्ये प्रवेश करायला लागले. भगवंतांची ही अगम्य लीला पाहिली साऱ्या गोपूरवासियांनी आणि आश्चर्य वाटलं. सारे बंदीजन पाहायला लागले, सारे सेवकगण पाहायला लागले. भगवंतांच्या पट्टराण्या, लेकरं, सुना, नातवंड भगवंतांना पाहायला लागले. असा कुठला पाहुणा आला की भगवंत स्वतः पळत गेले आणि भगवंतांनी येताना त्याला आपल्या हातावरती घेऊन आलेले आहेत. पाहिलं तर अतिशय दरिद्री ब्राह्मण होता हा. काय नाता आहे भगवंतांचा आणि ह्याचं. भगवंत महालामध्ये येऊन पोहोचले आणि भगवंतांनी स्वतःच्या राजसिंहासनावरती सुदामदेवजी महाराजांना विराजमान करवलं. सुदामदेवांना थोडासा संकोच वाटायला लागला, पण भगवंतांनी उठूनही दिलं. भगवंतांनी रुक्मिणी साहेबांना आज्ञा केली, रुक्मिणी अगं माझा सुदामा पायी प्रवास करून आलेला आहे, त्याचे चरण धुण्यासाठी पाणी आण म्हटले. आईसाहेबांनी पाणी आणलं. भगवंतांनी हात घालून पाहिलं तर पाणी थंड होतं. आणि आज कधी नव्हे तो भगवंत आईसाहेबांवरती ओरडले, रुक्मिणी अगं मी सांगितलं ना तुला, माझा सुदामा एवढा प्रवास करून आलेला आहे, तू थंड पाणी आणलंस. जा म्हटले, कोमट पाणी आण आणि त्यात मीठ टाक म्हटले. आईसाहेबांना भगवंतांच्या असं वागण्याचं आश्चर्य वाटलं. आईसाहेबांनी पाणी आणलं. इकडं आईसाहेब सुदामदेवांच्या चरणांवरती पाणी वाहत आहेत, जल वाहत आहेत आणि भगवंत तिकडं सुदामदेवांचे चरण धुत आहेत, प्रक्षालन करत आहेत. भगवंतांच्या हातामध्ये सुदामदेवांचे चरण आहेत. सुदामदेवांना खूप संकोच वाटतो आहे, परंतु नाईलाज होता. चरण प्रक्षालन करत असताना भगवंतांनी आपला डावा हात हळूहळू हळूहळू मागे सरकवला आणि ज्या ठिकाणी सुदामदेवांच्या चरणांमध्ये काटा रोतला होता तिथपर्यंत आपला हात नेला. आपल्या बोटांची चिमटी केली आणि त्या चिमटीमध्ये तो काटा धरला आणि सपकन ओढला. ओढल्याबरोबर सुदामदेवांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. भगवंत रुक्मिणी साहेबांना म्हणतात, रुक्मिणी तुझा हात पुढे कर. भगवंतांनी तो काटा आईसाहेबांच्या हातावरती ठेवला. रुक्मिणी एक दिवस तू माझी चरण सेवा करत होतीस आणि अचानक मी माझे पाय ओढून घेतले. तू मला विचारलंस, भगवंता माझी अंगठी लागली का, माझं नख लागलं का, माझी बांगडी टोचली का. रुक्मिणी त्यावेळेस तुझ्याकडून मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नव्हता. माझ्या सुदाम्याच्या पायामध्ये हा काटा टोचला होता. याची जाणीव त्याला नाही झाली, पण इकडं द्वारकेमध्ये बसल्या बसल्या मला झाली होती. आपल्याला असं वाटतं की आम्हाला इतकं दुःख होत आहे, इतका त्रास होतो आहे, इतक्या वेदना पीडा होत आहेत, भगवंतांना कसं काही कळत नाही. परंतु भगवंतांना सगळ्या गोष्टींची जाणीव असते बरं. आणि आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख हे तर नाममात्र असतं, भगवंत सहन करतात. म्हणून तर खरं दुःख आपल्या जीवनामध्ये कधी येतच नाही. भगवंतांनी सुदामदेवांचे चरण प्रक्षालन केले. स्वतःचे वस्त्र भगवंतांनी सुदामदेवांना घालायला दिले. प्रसादाची ताटं मांडली गेली. भगवंत पाटावरती विराजमान झाले. सुदामदेवांना भगवंतांजवळ बसवलं गेलं. मांडीला मांडी लावून सुदामदेवजी महाराज जवळ बसले. काय भाग्य आहे, भगवंतांच्या मांडीला मांडी लावून सुदामदेवजी महाराज बसलेले आहेत. पाची पक्वान्नाचं ताट समोर आलं. जसं समोर आलं सुदामदेवांनी ताटाकडे एक वार पाहिलं आणि चटकन आपल्या पाटावरती उठून उभे राहिले. थोडंसं बाजूला गेले. भगवंतांच्या लक्षात आलं. सुदामदेवजी महाराजांच्या खांद्यावरती भगवंतांनी हात ठेवले, आपल्याकडे वळवलं. सुदामा काय झालं? धर्मपत्नीची आठवण येते, लेकराची आठवण येते. हो कृष्ण, आजपर्यंत ना धर्मपत्नीला सोडून इतके दिवस राहिलो, ना लेकरांना सोडून इतके दिवस राहिलो. कुठला असा पती असेल आणि कुठला असा पिता असेल जो आपल्या परिवाराला अन्न न देता पाची पक्वान्नाचं अन्न सेवन करेल? सुदामा
सगळं समजतो मी, पण भरल्या ताटावरून असं उठून जात जाऊ नये, बस. भगवंतांनी सुदामदेवजी महाराजांना बसवलं. द्वारकेतला गोड प्रसाद सुदामदेवजी महाराजांना कडू लागायला लागला. प्रसाद सेवन केला गेला. भगवंत आणि सुदामदेवजी महाराज विराजमान झाले. सारा परिवार विराजमान झाला आणि लहानपणीच्या गप्पा गोष्टी आरंभ झाल्या. अनेकानेक लीला, अनेकानेक लहानपणीचे प्रसंग भगवंत सांगत आहेत. भगवंतांनी विचारलं, सुदामा, म्हटले विवाह केलास का रे? सुदामा, कृष्णा, हो म्हटले, विवाह केला. म्हटले काय नाव आहे माझ्या वहिनीचं? कृष्णा, तुझ्या वहिनीचं नाव सुशीला असं आहे. सुशीलेचं नाव सांगत असताना सुदामदेवांची छाती अभिमानानं फुगली. भगवंत म्हणतात, सुदामा, काय लबाड आहेस रे? विवाहाला मला बोलावलं नाहीस? सुदामदेवजी आजूबाजूला पाहायला लागले. म्हटले, कृष्णा, ह्या ज्या सगळ्या इथं उभ्या आहेत, म्हटले ह्या तुझ्या कोण आहेत रे? म्हटले, सुदामा, ह्या माझ्या धर्मपत्नी आहेत. म्हटले, किती लग्न केलेस? म्हटले, 16,108. म्हटले, एका तरी विवाहाची पत्रिका मला घरी पोहोचवलीस का? म्हटले, जाऊ दे सुदामा. म्हटले, हा, तुझ्यावरती आलं की माघार घेतोस? म्हटले, तू. सुखसंवाद सुरू झाला. पाहता पाहता अनेकानेक दिवस निघून गेले. सुदामदेवांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं. भगवंत म्हणायला लागले, सुदामा, पाहुण्यांनी पाहुण्यासारखं यावं, पाहुण्यासारखं राहावं आणि पाहुण्यासारखं निघून जावं. कृष्णा, जास्त बोलू नकोस म्हटले, मला कळत आहे, जाणार आहे मी माझ्या गावी, सांगायची गरज नाही. पण जाता जाता भगवंतांनी एक प्रश्न विचारला, सुदामा, काही गोष्टी अशा असतात की सगळ्यांसमोर बोलून चालत नाही. एक प्रश्न विचारतो तुला, खरं सांग, का आलास? काही अडचण आहे का? काही दुःख आहे का? काही विपदा आलेल्या आहेत का? कृष्णा, अरे आपला माणूस एकदा मोठा झाला, संपत्ती आली की त्याला असं वाटतं की माझ्याकडे जो येतो तो काही ना काही मागण्यासाठीच येतो आहे. कृष्णा, तू माझा बालमित्र आहेस, आठवण झाली, आलो म्हटले. भगवंतांनी खूप प्रयत्न केले, पण सुदामदेव मात्र चकाराने काही एक सांगायला तयार नव्हते. जाता जाता भगवंतांनी पुन्हा एकदा टोकलंच, सुदामा, खरं सांगणारे, माझ्यापर्यंत का आला आणि कसा आला? काय कारण घडलं? सुदामदेवजी महाराजांनी विचार केला, हा माझा कृष्ण आहे, बऱ्या बोलाने ऐकणार नाही, याला काहीतरी मार्मिक उत्तर दिल्याशिवाय हा गप्प बसत नाही. म्हणून सुदामदेवजी महाराजांनी भगवंतांना एक मार्मिक उत्तर दिलं, कृष्णा, तुला जाणायचं आहे का? इथपर्यंत मी कसा आलो ते? मग ऐक माझं उत्तर. कृष्णा, करुणी संसाराची हो, करुणी संसाराची हो, करुणी संसाराची हो, करुणी संसाराची हो. आता आलो तुझे जवळी, आता आलो तुझे जवळी, करुणी संसाराची हो, करुणी संसाराची हो, करुणी
सुदामदेवजी महाराजांनी भगवंतांना गप केलं आणि सुदामदेव आपल्या गावी येऊन पोहोचले. गावी येऊन पाहतात तर काय, कृष्णाने मला काय दिलं आहे हे लक्षात आलं. माझ्या सुशिलेने जे पोहे पाठवले होते, एक मुष्टीभर पोहे माझ्या कृष्णाने सेवन केले तर मला सोन्याचं गाव दिलं. पण वैराग्य प्रखर इतकं होतं की सारं वैभव पाहिलं आणि वैराग्य उत्पन्न झालं आणि वनाच्या दिशेने निघून जायला लागले. तत्काळ त्या ठिकाणी भगवंत प्रकट झाले. सुदामा म्हटले, हे ऐश्वर्य, हे वैभव मी तुला नाही दिलेलं, माझ्या सुशिलेला दिलेलं आहे. गृहस्थाश्रम पतिव्रतेला करावा लागतो. माझा प्रसाद म्हणून तू या सगळ्या गोष्टींचा स्वीकार कर. सुदामदेवांवरती भगवंतांनी अपार कृपा केली. अनेक वर्षांपर्यंत भगवंतांनी आपलं लीला कार्य सुरू ठेवलं. आणि इकडं मात्र भगवंतांनी विचार केला. भगवंतांना आता मात्र वैकुंठावरून बोलावणं सुरू झालं. भगवंतांचं अवतार कार्य संपुष्टात आलं. परंतु भगवंतांनी असा विचार केला होता की मी जाण्याआधी भावी असुरांचा विनाश केल्याशिवाय मी जाणार नाही. आपल्या लेकरांना दुर्बुद्धीचं दान केलं. साधूंचा उपहास घडला. साधूंनी शापरूपामध्ये शाप दिला की तुम्हाला मुसळ होईल, त्या मुसळाच्या प्रभावाने तुमच्या संपूर्ण कुलाचा नाश होऊन जाईल. जे मुसळ प्राप्त झालं होतं त्याचं चूर्ण उग्रसेनजी महाराजांनी चूर्ण केलं. ते चूर्ण समुद्रामध्ये फेकलं गेलं. जी पोलादाची इडी असती ती मात्र समुद्रामध्ये फेकली गेली. ती एका माशाने गिळली. तो मासा एका जाळ्यामध्ये अटकला. तो चिरला गेला. त्या माशाच्या पोटातून ती पोलादी इडी जशीच्या तशी बाहेर पडली. त्याचं लक्ष गेलं एका लोहारावरती. लोहाराने एक सुंदर बाण तयार केला. त्या बाणावरती लक्ष गेलं जरा नावाचा व्याधाचं. आणि जराने निश्चय केला की मी आज अशी शिकार करेल, अशी शिकार करेल, अशी शिकार करेल, न भूतो न भविष्यती. जरा नावाचा व्याध वनामध्ये येऊन विराजमान झाला. इकडं भगवंतांनी मात्र प्रभास नावाच्या क्षेत्रावरती दान आरंभ केलं. गोदान आरंभ केलं, भूमिदान आरंभ केलं, सुवर्णदान आरंभ केलं. भक्तांनी प्रश्न केला, भगवंता इतकी सारी दानं करायची तुम्हाला काय गरज आहे? परंतु भगवंतांनी आपला मानस बोलून दाखवला. वैकुंठावरून मला बोलावणं येत आहे आणि अवतार कार्य संपुष्टात आणण्याचा हा समय आहे. भगवंत अश्वत्थ वृक्षाच्या पायथ्याला पद्मासन घालून विराजमान झालेले आहेत. सारी भक्त मंडळी भगवंतांसमोर हात जोडून उभी आहेत आणि भगवंत आपली शेवटची लीला कशा प्रकारे संपादन करतात ही सारी भक्त मंडळी एकटक भगवंतांकडे पाहत पाहत विचार करत आहेत. भगवंत पद्मासनामध्ये विराजमान झालेले आहेत आणि भगवंतांच्या अंगातून नीलकांती बाहेर पडते आहे. जरा नावाचा व्याध जो वनामध्ये येऊन विराजमान झालेला होता त्याने दुरून पाहिलं की कुठल्या तरी प्राण्याचा डोळा चमकतो आहे. हा कुठल्या तरी प्राण्याचा डोळा आहे असा समजून जराने शरसंधान केलं. बाण सोडल्याबरोबर भगवंतांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये तो येऊन रुतला. जसा येऊन रुतला, मी कुठल्या पशुची हत्या केली हे पाहण्यासाठी जरा नावाचा व्याध येऊन पोहोचला. पाहतो तर काय, हा कुठला प्राणी नाही, हे तर अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्ण विराजमान झालेले आहेत, जे आपली शेवटची लीला संपादन करत आहेत. मातीमध्ये लोळण घेतली, चरणांवरती लोळण घेतली. भगवंता, आजपर्यंत तुमच्या कधी नामाचं गायन केलं नाही, आजपर्यंत तुमच्या कधी लीलेचं गायन केलं नाही आणि आज माझ्याकडून तुमच्या चरणांना बाण लागला. भगवंता मला क्षमा करा, मला क्षमा करा, भगवंता मला क्षमा करा. भगवंत म्हणायला लागले, जरा मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी मला कारण पाहिजे असतं. कारण ठरल्या गोपिका, कारण ठरले गोपाळ, कारण ठरले असुर. वैकुंठामध्ये जाण्यासाठी मला एका कारणाची आवश्यकता होती. कारण ठरला तू. मी तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एक विमान दाखल झालं. त्या विमानामध्ये जरा नावाच्या व्याधाला बसवलं. विमान वैकुंठाकडे निघून गेलं. आता मात्र सारे भक्त
भगवंतांची ही दिव्य लीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सारे भक्त आपले हात जोडून भगवंतांकडे एकटक पाहत आहेत. पाहता 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 अचानक भगवंत साऱ्या भक्तांच्या मांदियाळीतून अंतर्ध्यान झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन, 7वा दिवस उजाडलेला आहे. आतापर्यंत अनेक भक्तांच्या, संतांच्या, भगवंतांच्या चरित्राचं वर्णन मी केलेलं आहे. मला सांग, तुला मृत्यूची भीती वाटते आहे का? गुरु महाराज, जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होतो. जन्म घेतं शरीर आणि मृत्यू सुद्धा होतो शरीराचा. मी शरीर नाही, मी तर अमर आत्मा आहे, जो मरतही नाही आणि जो जन्मही घेत नाही. गुरु महाराज, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लीदयन्त्यापो न शोषयति मारुतः. गुरु महाराज, मी अमर आत्मा आहे. शुकदेवजी महाराजांना लक्षात आलं की माझ्या कथा सांगण्याचा परीक्षितीवरती योग्य तो परिणाम झालेला आहे. शुकदेवांनी आपल्या वाणीला पूर्ण विराम दिला. शुकदेवजी महाराज आपल्या आसनावरती उठून उभे राहिले. राजा परीक्षितींनी शुकदेवांना साष्टांग नमस्कार केला आणि शुकदेवजी महाराज वनाच्या दिशेनं निघून गेले. सुखदेव भगवान की जय. राजे परीक्षित पद्मासन घालून एकाक्षर ब्रह्मनामाचा नाद करायला लागले. सळ 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 करत तक्षक नावाचा सर्प त्या ठिकाणी आला. परीक्षिती नावाच्या देहाला तक्षकाने चावा घेतला. परीक्षिती नावाचा देह धरणीवरती पडला. त्यातून एक छोटीशी ज्योत बाहेर निघाली. ती ज्योत मोठी होत 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 त्या परमज्योतीमध्ये विलीन झाली. यालाच म्हणतात वैकुंठाची प्राप्ती होणं, यालाच म्हणतात कैलासाची प्राप्ती होणं, यालाच म्हणतात साकेत लोकाची प्राप्ती होणं, यालाच म्हणतात गोलोकाची प्राप्ती होणं. नावं जरी वेगवेगळी असली तरी स्थिती आणि प्राप्ती एकच आहे, परमधाम. राजा परीक्षितींचा कथेमुळं उद्धार झाला. सूतजी महाराज म्हणतात, शौनकांनो, गेल्या 7 दिवसांपासून आपल्या हे कथेचं सत्र आरंभ झालेलं होतं. कथेचा शेवट, कथेची सांगता श्रीमद भागवताच्या शेवटच्या श्लोकाने आपण करणार आहोत. सूतजी महाराज श्रीमद भागवताचा शेवटचा श्लोक गायन करतात. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्त्वं नमामि हरिं परम्. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्धर्मपद समूह आयोजित 22वी कथा. माझं दासाकडे ह्या सेवेचं, या कथेचं, ही सेवा माझ्याकडे आली, माझ्या दासाकडे आली. तसं तर समूहाच्या अनेकानेक कथा आतापर्यंत पूज्य गुरुजींनी आणि पूज्य महाराजांनी संपन्न केलेल्या आहेत. परंतु ह्या कथेचं
गायन तू करावंस अशी सद्गुरूंची प्रबळ इच्छा होती आणि आदेशही होता. म्हणून माझ्यासारखा दास व्यासपीठावरती विराजमान झाला. जर कोणाला असं वाटलं असेल की आम्ही तर श्री गुरुजींची कथा ऐकायला आलो अथवा महाराजांची कथा ऐकायला आलो, जर कोणाचा अपेक्षाभंग झाला असेल तर हा दास मनापासून त्या सर्वांची, परिसरातल्या भाविकांची सुद्धा आणि समूहातल्या उपस्थित सदस्यांची सुद्धा माफी मागतो. परंतु सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला, सद्गुरूंची प्रेरणा प्राप्त झाली आणि मी व्यासपीठावरती बसलो. बोलत असताना जर माझ्या मुखातून काही वेडावाकुडा शब्द निघाला असेल तर आईच्या अंतःकरणाने साऱ्या भाविकांनी मला माफ करावं. तसं ही कथा काय असते, सिद्धांत काय असतात, प्रमेय कसे असतात, या कुठल्याच गोष्टीची जाणीव माझ्यासारख्या दासाला नाही. जितकं काही बोललं जात आहे सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचा वरदहस्त प्राप्त आहे, त्यामुळं मी बोलतो आहे. जशी एखादी कठपुतली नाचावी, पण नाचण्याची शक्ती तिच्यामध्ये नसते. जो सूत्रधारावरती बसलेला असतो त्याच्यात ते सामर्थ्य असतं, ज्याचा परिणाम ती इतका नाच दाखवते, इतकं काही करते. म्हणून मी बोलतो आहे ते त्यांच्या सामर्थ्यावरती, ते त्यांच्या शक्तीवरती. जितके काही शब्द तुम्हाला चांगले वाटले, जेवढे काही वाक्य तुम्हाला चांगले वाटले, हे सगळे त्यांचे वाक्य आहेत. इथं माझ्या अभ्यासाचा अथवा माझ्या साधनेचा कुठलाही परिणाम नाही. आणि जर काही चुकीचे वाक्य निघाले असतील, जर एखाद्या भाविकाच्या हृदयाला जर काही धक्का पोहोचला असेल तर ह्या लेकराला तुम्ही क्षमा करा. कारण अज्ञानजनित हा जीव आहे, ज्याचा परिणाम कधी कधी असं होतं, कृपा तर प्राप्त आहे पण तरीसुद्धा जाणीव अजून पूर्णपणे नाही. म्हणून कधी कधी अज्ञानजनित वाक्य मुखातून निघतात. म्हणून साऱ्या भाविकांची, साऱ्या सदस्यांची मी माफी मागतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. तत्पूर्वी सर्व भाविकांची, सद्गुरूंची क्षमा मागतो. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही,